तर नमस्कार मित्रांनो, आज आलेलो आहे बाबळी बंधारा येथे मी, तालुका धर्माबाद, जिल्हा नांदेड. तर या गावामध्ये आलेलो आहे. तर मला भेटले एक शेतकरी, आपले शेतकरी बांधव, ज्यांचं नाव आहे व्यंकट पाटील बाबळीकर. तर नमस्कार. त्यांनी हरभऱ्याला फवारणी करताना सहज विचारावंसं असं वाटलं, त्यांना प्रश्न करावासा वाटला मला अनेक. तर आता विचारूया. तर दादा, ह्या हरभऱ्याची लागवड कधी झाली आणि आता किती महिन्यापर्यंतची आहे? या हरभऱ्याची लागवड 12 नोव्हेंबर रोजी झाली आणि आतापर्यंत हे 2-2.25 महिन्याचं पीक झालेलं आहे. अच्छा, अजून किती महिने लागतील? अजून 1.5 महिना लागते. अजून 1.5 महिना. आता फवारणी करताना मला दिसलात तुम्ही, तर आता कोणती फवारणी केलात आणि कशासाठी केलात? आता याच्यासाठी फवारणी केली की हे जे फूल आहे ते फूल पूर्ण सेटिंग व्हावे, त्याच्यासाठी 0.34 मारलेलं आहे. आणि कुठेही मर होऊ नये, ग्रीनरी टिकून राहावी याच्यासाठी नेटिव्ह मारलेला आहे. कीटक येऊ नयेत, कुठल्याही रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कोराजेन हे कीटकनाशक फवारलेलं आहे. आणि फळामध्ये योग्य साईज यावी आणि फळ चांगलं पोकल्या जावं आणि फळ फुटू नये याच्यासाठी आपण बोरान मारलेलं आहे. तर तुम्हाला कितपत वाटते या फवारणीमुळे आपलं उत्पन्न वाढेल? हो, 100% उत्पन्न वाढेल. अशा अनेक प्रकारचे फवारणी आहेत अजून बाजारामध्ये? भरपूर आहेत, भरपूर कंपनीचे आहेत, पण आपल्याला ब्रँडेड आवडतात. ओके, ठीक आहे. मग याआधी तुम्ही ही फवारणी मारून उत्पन्न चांगल्या प्रकारे घेतलात का हरभऱ्यामध्ये? हो, घेतलेले आहे. ठीक आहे. याआधी कोणतं पीक होतं? या अगोदर सोयाबीन होतं. सोयाबीन होतं. त्याचं पीक कसं झालं? पीक चांगलं आलं, पण अतिवृष्टी झाल्यामुळं, बॅकवॉटरचं पाणी आल्यामुळं खूप नुकसान झालं. अच्छा, त्या बाजूने नदी आहे. अच्छा, गोदावरी नदी. हां हां. त्याचा काय फायदा तुम्हाला? गोदावरीचा फायदा भरपूर आहे, पाणी भेटते. पण यावर्षी आमच्या इथं पोचमपाड आहे, बॅकवॉटरमध्ये आमचं गाव येते, भरपूर नुकसान होते आणि पाणी इथपर्यंत आलं होतं. विहिरीला पाणी टेकलं होतं. तुम्ही पाहू शकता ते पाण्याचे खचे पडलेले आहेत तिथे विहिरीच्या याला, त्या वाळूला भरपूर पाणी आलं, तर भरपूर नुकसान झालं होतं. आणि विमा काढलो, पण विमा अजून काय आला नाही. मला एक समजलं नाही आजपर्यंत. आपण जेव्हा कारचा विमा काढतो, प्रायव्हेट कंपन्या असतात, आपण एरियामध्ये प्रायव्हेट कंपन्या बुडवतात, पण जेव्हा ॲक्सिडेंट होते तेव्हा संपूर्ण विमा दिला जातो, विमा भरपाई दिली जाते. आम्ही दरवर्षी राज्य शासनाच्या मार्फत केंद्र शासनाची संयुक्त आहे विमा कंपनी, त्याच्यामध्ये आम्ही विमा काढतो. पण आम्हाला शेतकऱ्याला आजपर्यंत कधीही जेवढा नुकसान भरपाई मिळायला पाहिजे तेवढी नुकसान भरपाई मिळत नाही. कारण की आमचं दरवर्षी नुकसान होते, दरवर्षी या दिशेने पाणी येते, आमचे शेत बुडून जाते. आम्ही विमा दरवर्षी काढतो, मग ते विमा कधी येतो कधी येत नाही. हे विमा हा प्रायव्हेट झालं तर चांगलं वाटते मला. कारण की प्रायव्हेटवाले आपण साधारण पाहतो, कारचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर आपल्याला विमा भेटतो, आमचं नुकसान झाल्याने विमा भेटत नाही. शेतकऱ्याने विमा काढलेला त्याचा विमा भेटत नाही. थोडक्यात असं म्हणायचं आहे. असं म्हणायचं आहे आम्हाला. म्हणजे बाकीचे वाहन असू द्या, गाडी असू द्या, अपघाती विमा असू द्या, तो मिळतो, पण हा मिळत नाही. अच्छा, प्रशासन दुर्लक्ष करते. त्याच्यानंतर राजकारण थोडक्यात शासनाने दखल घ्यावी, दखल घ्यायला पाहिजे. शेतकऱ्याला कशा प्रकारे विमा मिळेल, कशा प्रकारे नुकसान भरपाई मिळेल, ह्याच्यावर थोडक्यात काही असेल त्यांच्यासाठी योजना, कोणत्या प्रकारचे, कशा प्रकारचे देता येईल, हे शासनाने थोडं पाहावे. अजून काय आहे काय, म्हणजे तुमचे नुकसान बऱ्यापैकी, म्हणजे आता कुठपर्यंत येईल पाणी? यावेळेस कुठपर्यंत? इथपर्यंत पाणी होतं इथं. अच्छा, म्हणजे शेतात येण्यासाठी सुद्धा रस्ते वगैरे सगळे बंद होते. अच्छा. आणि नुकसान म्हणजे काय, चांगलं नुकसान यावर्षी 100% नुकसान झाले. आम्ही घरी काहीच नेलं नाही. ओके, ठीक आहे. आमचं यातलं काही विमा वगैरे, कोणत्या शासनाची काही योजना वगैरे लाभवण्यात आली? दुष्काळ निधी म्हणून त्यांनी आम्हाला एकरी 8,000 रुपये, हेक्टरी 8,000 रुपये टाकलेले फक्त.